स्क्रीनवर जो तुम्ही बघताय त्याचं नाव आहे मोहसिन. 26 तारखेला याचा निकाह झाला आणि निकाहाच्याच रात्री सुहागरातच्या वेळेस तो घरातून रात्री 12 वाजता गायब झाला. तो का बाहेर गेला, त्याने नेमकं काय केलं आणि तो कसा सापडला, खूप भन्नाट कहाणी आहे. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ती सांगणार आहे. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. हा जो मोहसिन आहे 26 नोव्हेंबरला याचा निकाह झाला. निकाह झाल्यानंतर त्याची सुहागरात होती. सुहागरातच्या वेळेस तो आणि त्याची पत्नी ज्यावेळेस खोलीत होते त्यावेळेस त्या पत्नीने एक तक्रार केली. ती तक्रार होती की बाबा रूम मधला जो लाईट आहे खोलीतला तो खूपच भडक आहे, तू एक काम कर, एक मंद प्रकाशाचा लाईट तो कृपा करून लाव. लाईट घरात नव्हता, तो विकत आणायचा होता आणि तो घेण्यासाठी रात्रीच्या 12 वाजता हा मोहसिन घरातून बाहेर पडला. त्याच्यानंतर तो 5 दिवस कोणालाच सापडला नाही. त्या जी नवीन दुल्हन होती, त्याची जी पत्नी होती, नवीन नवरी होती, तिनं घरात तक्रार केली. तिनं घरात सांगितलं की हा केव्हाचा गेलाय, अजून आलेला नाहीये. घरच्यांनी शोधाशोध सुरू केली, सापडला नाही. पोलिसांमध्ये गेले, पोलिसांनी तपास सुरू केला. त्याच्या घराजवळच एक नहर किंवा कालवा टाईप आहे, तिथं एक सीसीटीव्ही तो जाताना दिसतोय रस्त्याने. मात्र त्याच्या पुढं त्याचा काहीच पत्ता लागत नाही. पोलिसांना संशय येतो किंवा यानं त्यात उडी मारली असेल किंवा काही पडला असेल. पोलीस गोताखोर जे असतात त्यांना त्या पाण्यात उतरवतात, शोध घेतला जातो, मात्र हाताला काहीच लागत नाही. पुढं काय होतं की पुढं 5 दिवसांनंतर मोहसिनचा फोन अचानक सुरू होतो. त्याच्यानंतर तो घरी कॉल करतो की मी आलोय हरिद्वारला. आता इथून खरं कहाणीत ट्विस्ट येतो. तो हरिद्वारला कशाला गेला, त्याचबरोबर तो तिथं कसा पोहोचला, या सगळ्या बाबी आहेत. आता आपण त्या व्हिडिओत जे आहेत तेच पाहणार आहोत. पुढं त्यानं फोन केल्यानंतर हरिद्वारला त्याचे घरचे आणि पोलीस जे आहे ते त्याला आणायला गेले. त्याला घेऊन आले, पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि त्याला विचारलं बाबा काय झालं होतं त्या दिवशी, रात्री 12 नंतर काय घडलं. तेव्हा मोहसिनने सांगितलं की त्याची सुहागरात होती आणि त्याला त्याचं टेन्शन आलं होतं. कुठंतरी आपण त्या दिवशी अपयशी होऊ नये याची भीती त्याच्या मनात होती. त्याला एन्झायटी झाली आणि त्या एन्झायटीतून, त्या भीतीतून त्यानं घरातून जो तो पळत सुटला. त्याचा व्हिडिओत सुद्धा तो पळताना दिसतोय. तो पळत सुटला ते थेट हरिद्वार येईपर्यंत. मग हरिद्वारमध्ये तो 5 दिवस राहिला. त्याच्या जवळचे पैसे संपले आणि मग त्यानं कुठंतरी हिंमत करून आपल्या घरी फोन केला आणि परिस्थिती जी अपडेट जी आहे ती सगळी सांगितली. त्यामुळे या प्रकरणात काय घडलंय की जो मोहसिन पहिले त्याच्यासोबत काही घातपात झाला असेल, त्यानं आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं असेल, अनेक तर्कवितर्क काढण्यात आले. पण खरं हेच आहे की त्या दिवशी त्याला फक्त आणि फक्त एक एन्झायटी आली होती. त्याला त्याच्या त्या मधुचंद्राच्या रात्री आपण अपयशी ठरू नये किंवा एक दडपण आलं आणि त्या दडपणातून त्यानं आपलं घर सोडलं, थेट पळत निघाला. थेट हरिद्वारी आल्यावरच तो थांबला. मग त्यानं मदत कोणाची लिफ्ट घेतली असेल किंवा तो कसा तरी पोहोचला, पण तो हरिद्वारला जाऊन पोहोचला. त्याच्यानंतर पोलिसांना किंवा त्याच्या घरच्यांना हे कळलं. एकूण त्याच्या घरच्यांनी प्रतिक्रिया दिल्यात माध्यमांना. ते म्हणतात जे काय झालं असेल ते सोडा, आता तो घरी आला, आमचा मुलगा आम्हाला परत भेटला, आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हाला ही घटना नेमकं काय सांगून गेली, तुम्हाला याच्याबद्दल काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.